आउट ऑफ कव्हरेज क्षेत्र बाहेर आहे. नको कोरा, घोड्याला कोरा काय करायचं, घोड्याला दुधवाला पाहिजे. चला सामन्याला सुरुवात आणि सलामीची जोडी पाठवा. जास्त वेळ घालू नका. नवी मुंबई टीम, जो संघ हारेल तो संघ तिरंगा ट्रॉफीला राम राम, आणि जो संघ जिंकेल त्या संघाला बक्षीस आहे. तिरंगा चषकाचं आयोजन नियोजन आणि प्रेक्षकाची मांदियाळी हे प्रेम आहे मित्रांनो. आमचे अलंक दादा, आमचे किशोरभाई, आमचे गणेशजी म्हात्रे, आमचे रविभाई, राजाभाई. आमचे मोठूजी गावचे मास्टर माइंड, समालोचक, आयोजक, कलाकार. ओके ओके. येस येस. कलाकार, मास्टर माइंड, समालोचक, निवेदक असे प्रियाजी पाटील सर यांना विनंती, आपण या जरा. मोठूजी क्रिकेटचं गाव. आम्ही सर मांडव बांधल्या अजून सोडत नाही, नुसते मॅचेस आहेत. यस प्रियाल पाटील यांना विनंती असल्यामुळे व्यासपीठावर यावं. सामन्याला सुरुवात आणि अतिरिक्त प्रेक्षक मैदानाच्या बाहेर या. आणि रमेश गोंधळी साहेब बघा, सफेद शर्ट, सफेद पॅन्ट, कमरेला पट्टा, काली बुटा, असं वाटते नवरा 1980 ला निघलाय. आणि भजनी आवडते. येस येस. अजून काय पाहिजे, कारण सफेद कपड्यामध्ये जी लोक असतात ना, ते दिसायला अट्रॅक्शन असतात. आणि कधी कधी वास्तव मध्ये संजय बोलला, सफेद कपडा भजनी बुवा आहेत आमचे, त्यांचे हार्दिक स्वागत. आणि प्रशांत माली सर, मुगडाळ खाऊ नका, दात नाही राहिले मुखात. आणि मनीष भाई बस करते. आणि इंस्टा काय ते. आणि जो संघ हारेल तो संघ घरी, जो संघ जिंकेल त्या संघाला बक्षीस. मुकाबला शुरू 2:40 घड़ी के अंदर. फटाफट क्रिकेट. पहली गेंद स्वराज म्हात्रे की, ये गेंद, ओ व्हाट शॉट, बामन डोंगरी. और आर्यन ने खाता ओपन किया 4 रन के साथ. डीजे ठोको मॅडे. हॅलो. थांबा. आम्ही सर नेक्स्ट मॅच असेल म्हणजे या संघातून जिंकेल त्यांच्या अगेन्स्ट वशा 11 मरोई विंदणे या संघादरम्यान असेल. 3 षटकांचा तोही सामना असेल. विंदणे संघ हजर आहे. यस. तो बाउंड्री के साथ खाता ओपन, चौके के साथ आगाज, आरंभ, प्रारंभ और नारियल टूटा. आर्यन ने इस बात का शॉट को खेला है 4 रन के लिए. पहला पावर प्ले, 2 खिलाड़ी बाहर ही. नेक्स्ट बॉल होता है रनअप में. ये रनअप में क्यों दिक्कत पैदा आ रही है? मुझे लगता है कि वो रनअप लेते हुए बल्लेबाज, गेंदबाज थोड़ा सा वहां उनका थोड़ा स्लोप करना चाहिए था. आमच्या खैरकाटे येथील सर्व ठाकूर मंडळी सुद्धा या सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी आले. त्या सर्वांना विनंती करेन की आपण स्टेजवर बसायचं आहे. खैरकाटे मधील सगळे ठाकूर मंडळी, त्यांना विनंती करेन की आपण स्टेजवर बसायचं आहे. और इसी बीच दूसरी गेंद म्हात्रे की. स्कोर 4. और मिडविकेट के ऊपर खेला हुआ शॉट है. बढ़िया क्षेत्ररक्षण, एक सिंगल. और स्कोर पहुंचा हुआ है इस बार बामन डोंगरी का 5.
चला सर खैरकाटे मधील सर्व ठाकूर मंडळी आहे. आमच्या रायगड जिल्हा आदिवासी समाजाचे अध्यक्ष रोशन कातकरी यांची विनंती आहे की आपण सर्वांनी स्टेजवर या. राहुल वगैरे सर्व मंडळी या. राहुल या. नेक्स्ट बॉल आर्यन 5 पे और स्ट्राइक और बल्लेबाजी संदेश गोंधड़ी. बाएं हाथ के बल्लेबाज पहली दफा गेंद को खेलेंगे. राइट आर्म राउंड विकेट. ओ उड़ाया. छह 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 में बोला ना. छह छक्का दिए. पीछे पीछे कुछ मजा नहीं, आगे आगे जाओ. 11 बिना कोई विकेट के नुकसान पे. नेक्स्ट बॉल हवा में गिर रहे. कवर के ऊपर गैप में गेंद. चौका. 4 रन ठोकम ठोक. 11 और 4 15 बामन डोंगरी टीम का स्कोर. एंड नायरा आइलैंड बामन डोंगरी टीम का स्कोर पहुंचे 15 विदाउट लॉस. म्हात्रे साहब की ये गेंद पॉइंट के क्षेत्र में एक सिंगल चुराया. गुड रनिंग बिटवीन द विकेट और स्कोर पहुंचा है इस बार देखा स्वराज. नायरा आइलैंड बामन डोंगरी टीम का स्कोर है 16 रन बिना कोई विकेट के नुकसान पे. जहां से हारेगी यहां से बाहर, जीतेगी वो ट्रॉफी का हकदार. मात्रे की अगली बॉल. छक्का. छक्का. मैं बोला ना वास्तव में गृह मंत्री भवन का कदम क्या बोला. बॉल तो बोला 6 रन का बोला. नायरा 11 बामन डोंगरी टीम का स्कोर है 22. 22 बिना कोई विकेट के नुकसान पे. तोड़फोड़ बल्लेबाजी. अभी 12 गेंदें शेष है. 3 ओवर का मुकाबला. आखिरी 12 गेंदें शेष और बॉलर हर्षन पाटिल. हर्षन पाटिल. ए कैमरा है उधर ध्यान दे. ये पीछे क्या है. कुछ लफड़ा हो जाएगा तेरे के ऊपर आ जाएगा. खूबसूरती के साथ है इस बार. क्या ओह चल भाई भाग. जरा मिसफील्ड टीम के लिए हानिकारक है. 1 के ऊपर 2 मिले और 2 रनों के साथ बामन डोंगरी टीम का स्कोर है 24 बिना कोई विकेट के नुकसान पे. इस ओवर की 4 गेंदें चाहिए. इधर ध्यान दो. अंतिम समय पगार का टाइम है. बंद कर. आउट. लकड़ा हिल गया है और इस बार देखा जाए डंडा हला और विकेट नंबर याद देखा जाए पहला गॉन 24 लॉस ऑफ 1.
पहिला बघा अलंकार गॅदरिंगला जायचं गाणी चालायचे. याला काय समजत कशी पण लोक नाचायची, पण लोकांना आनंद मिळत होता. पूर्वी असंच गाणी असायची. तेव्हा काय होता, प्रत्येकाची जबाबदारी होती. आता काल बदललाय, कोणासोबत कोण पाठवेल. 26 लॉस ऑफ वन. दूसरा ओवर जारी है, 4 बॉल शेष. शिवम नए बल्लेबाज. चलिए मरो विंदन टीम तैयारी के साथ रही है. और द राइट आर्म राउंड विकेट से ओ किया छक्का. फाइन लेग सीमा के एक बार आसमानी सुल्तानी छक्का और बॉलर भाव छक्का. जब बिल से जब नागिन निकल जाते हैं तो नागों को उत्तेजन आता है. मेरी क्या अभी तुमको क्या बताओ, एक बार मेरे पास भेजो, अपने आप पता चल जाएगा कि क्या पावर है अभी तक. 30 लॉस ऑफ वन. बॉल को देखो और मारो. यस देखो, जानो, परखो और मारो. लेग बाइज. यस प्रवीण दुगाड़े. देखो, जानो, परखो और मारो. करेक्ट. करेक्ट म्हणजे काय झालं, मला तर अभ्यास पूर्ण आहे. माणूस बुटका आहे पण आवाजामध्ये स्ट्रॉंग आहे. बाबूशा क्या शॉट. ओडिसा मध्ये आला, एकटा आला म्हणून नशीब 4 आणला असं वाट लागली असते, म्हणून त्याचं नाव नशीब बाबूशा आहे. 6 असता वाट लागली असते. 6. 31 लॉस ऑफ वन विकेट. स्पीड अप करो, वक्त बर्बाद मत करो. आर्यन स्ट्राइक के ऊपर. शॉट कड़क छक्का है. बेमिसाल टाइमिंग. क्रिकेट का खेल तकनीक और टाइमिंग का है. इट्स अ ब्यूटीफुल हैंडसम. इट्स यू 6. यस यस. म्हणून तर डाग ठेवला, मुलं वाट लागली सगळी. जीप कोरी आहे पण सांगायला प्रत्येकाचं मन डाग आहे. संदीप सर यांचा बघा डाग कसा पहिला होता जेव्हा लग्नाच्या अगोदर. ये से देखो और मारो. ओव्हर खतम. 2 षटकानंतर धावसंख्या बोर्डावर आली, ती म्हणजे बामणोली संघ धावसंख्या 37 आणि 37 ला एक गडी मैदानाच्या बाहेर. आखरी 6 गेंदे. पारी का स्लॉग और डेथ और तिरंगा ट्रॉफी का भव्य दिव्य आयोजन नियोजन 2026. 11वां साल. परफेक्ट कार्यक्रम, करेक्ट आयोजन. ऐसी कोई हिम्मत है अलंका दादा को 15,000 रुपये चक्री वाले दे सकते? किधर नहीं हिम्मत इसकी. लेकिन काम परफेक्ट है, कोई दिक्कत नहीं, कोई हानि नहीं, कोई नुकसान नहीं. जितना कमाओ उतना कमाओ, हमें दो, तुम खुश हम खुश. ये प्रेम है तिरंगा ट्रॉफी के ऊपर. आने वाला मेहमान 2, 4, 5,000 रुपए देते रहते. ये क्या है, हमारे ऊपर इनाम मिलता है, अंपायर को हिट करेंगे तो 500 रुपए. अरे क्या है, क्या बख्शीश है क्या? और अलंका दादा चाय का बंदोबस्त करो. यस यस, नहीं तो फिर दूसरा बंदोबस्त करना पड़ेगा क्योंकि अंतिम टाइम है. कैमरामैन आराम से बैठो. चला पप्पी कैसी लेगी तेरी गिरी ऊपर गाल के ऊपर. जरा स्टैंडर्ड रे. नाक देख कैसा है तेरा. यस यस, अपील की है. रनर का मौका, हाथ से मौका चला गया. लेग बाईज. अजून वरती पाय करा. चायला पंचांचा पाय बघा कसं वरती आहे. आणि पंच बघा राखाडी कलर मध्ये. शेवटी राखाडीच. पॅन्ट काय फाटेल, डबल शिलाय आणि आतमध्ये 2 पॅन्ट आहेत. 38 लॉस ऑफ वन.
और आखरी मनीष भाई गेंदे 6-5 आणि पंचांचा बारा त्यांना ड्रेस असते आणि आम्हाला काय नाही कुठला पण घाला. शॉट बाबूशा, प्रयत्न अच्छा था, स्क्वायर लेग के ऊपर एक सिंगल. और हम देख सकते हैं स्वराज सी सौमिरती गोठोली टीम पहले गेंदबाजी कर रही है और भावांश इलन बबन डोंगरी टीम का स्कोर है 39. तीसरी बॉल ये उड़ाया, कैच है. ये मिड विकेट के ऊपर कैच. मैडी ठोक जरा जोर से ठोक. नहीं मॅडी याला विनंती असं डबल मिनिंग लावा. आयला बस झालं ते काय गाण्याला चव नाही धावून नाही. असू द्या तो प्रश्न नाही, पण आता गाणी जरा मजेदार लावा म्हणजे लोकांना उत्तेज नाही. 39 लॉस ऑफ 2. कारण डबल मिनिंग असले की जरा कसा 12 मजा वाटते. कारण घड्याळामध्ये बरोबर कंप्लीट 2:45 वाजलेत. म्हणजे लोक उठतील आणि आम्ही झोपू. और आखरी 3 बॉल शेष. 39. यस शुक्रिया. ये भानुदास देख के मार. बॉल थोड़ी सी बाहर निकल गई है और एक शानदार बॉल देखिए. बाएं हाथ के बल्लेबाज के लिए कटर बॉल देखने को मिल चुकी है. मुझे लग रहा है कि ये तुषार जिन्होंने परास्त कर दिया था पिछले मैच में, कोलंबो से टीम को आउट. इज अ विकेट गॉन. भानुदास बैक टू डग आउट. 39 लॉस ऑफ 3. भामन डोंगरी डीजे. म्हणून सांगतो पंचांच्या भूमिकेमध्ये गोट्या, तर आमच्या कॉमेंट्री मध्ये बाबूशा. त्यांना साबण कुठं पण लावा. येस मॅडीला मॅडी काय लावून. 39 लॉस ऑफ 3. मनीष भाई आखरी गेंद शेष आहे. थँक्यू. मान्यवरांचं आगमन झालंय. सुशांत पाटील आयोजित सुशांत सागर ट्रॉफीचे प्रमुख आयोजक सन्माननीय सुशांतजी पाटील तथा सर्वात श्रीमंत असणारे अनिल अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांचे बॉडीगार्ड चिवनेर गावचे मयूर चिमोकर. छक्का. सुशांत भाई आपका स्वागत छक्के के साथ. आदमी स्ट्रांग और शॉट भी स्ट्रांग. राजा एक स्ट्रांग लाओ. मॅडी आणि बघा आता फटका मारला, त्या फटक्यावर असा स्ट्रॉंग शॉट. मला तर वाटतं एका गाडीचा आईना तुटला, आरसा तुटला. आणि संघाची धावसंख्या 3 षटकानंतर भामंडोंगरी संघ धावसंख्या 45 आणि विजयासाठी 46 धावांची गरज नवी मुंबई गोठवली संघाला. थँक्यू अमित सर. तत्पूर्वी मान्यवरांचं शुभ आगमन झालंय. आमच्या चिवनेर गावातील सुपुत्र महाराष्ट्र पोलीस दलामध्ये जे कार्यरत होते, मात्र जगातील सर्वात श्रीमंत अनिल अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी
यांचे पर्सनल बॉडीगार्ड म्हणून सध्या जे सेवा करतायत आणि चिरनेरवासियांना अभिमान वाटावा असे कार्य ज्यांच्या माध्यमातून होतंय ते मयूरजी मोकल यांचं इथे शुभागमन झालंय. मी आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं अलंकार परदेशी यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण सन्माननीय मयूर मोकल यांचा सन्मान करायचा आहे. मयूरजी मोकल जगातील सर्वात श्रीमंत अनिल अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांचे पर्सनल बॉडीगार्ड म्हणून ते सेवा करतायत. एक महाराष्ट्र पोलीस दलामध्ये जे कार्यरत होते मात्र ती नोकरी सोडून आज जगातील सर्वात श्रीमंत अनिल अंबानी यांच्या परिवारामध्ये काम करणं हे एक भाग्याचं काम आहे आणि ते पर्सनल बॉडीगार्ड म्हणून काम करतात ते मयूरजी मोकल यांचा आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने सन्माननीय अलंकारजी परदेशी यांच्या शुभास्ते होतोय सन्मान. अमितजी. आणि इकडे विजयासाठी मात्र गोठवली संघाला अर्थात नवी मुंबई संघाला 18 चेंडू आणि जवळजवळ माझ्याकडे 47 धावांची गरज, 46 धावांची गरज. तर 46 धावांचा पाठलाग करत सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया बदलाव. आमचे मराठीचे कॉमेंटर चेतनजी स्वामी यांचा आवाज ऐकूया. चिरनेरच्या तिरंगा ट्रॉफी मध्ये जे नागपूरला जाता जाता वाचले त्यांचा आवाज. कमॉन डीजे स्वामी याला मॅडी वाजवा. धन्यवाद अमितजी म्हात्रे सर आणि राजेंद्र भगत सर. त्याचबरोबर याच गावचे आणखी एक मैदान समाजकांना पाहिले. सचिन सर या मैदानाकीच आपण आवाज ऐकला. या अंतिम रात्रीमध्ये वळूया मॅचकडे. तिथं मैदानाकीच आपण पाहता एका बाजूला गोठेवडी त्याच्या अगेन्स्ट खेळा संघ बांबड नगरी तो लगातार 2 मॅच मैदानाकी जिंकून तिसऱ्या मॅच मध्ये नक्कीच तिसरी मॅच खेळताना पाहायला मिळते. इथं बनवायचे करता बॅटिंग टीम आपण पाहताय. गोठेवडी संघाला तब्बल 46 धावा 18 बॉल मध्ये 46 ची गरज. पहिल्या बॉल पासून करता तोडफोड फलंदाजी करावं लागेल. जे केले ते करतं 2 सामन्यामध्ये स्ट्राईक इनवरती हर्षण पाटीलला पाहताय, नॉन स्ट्राईक इनवरती स्वराजला पाहताय. तर बॉल ट्रॅक वरती वेगवान गोलंदाज आदित्य पाटील ऑन ट्रॅक. 18 मध्ये करायचे 46 धावा. दोन्ही टीमला देऊया बेस्ट ऑफ लक. आणि वलिया मॅच कडे काउंटडाऊन सुरू होतोय. 3-2-1 लेट्स प्ले. डावाला होते सुरुवात स्ट्राईक इनवरती हर्षण पाटील याचा बोलबार राहिला आजच्या रात्रीमध्ये. ओ पहिल्याच बॉल बाटची गडा ब्रशूट पाठीमागे रनआउटची संधी. एस्टनच्या पाठीमागे आपण संदेशला पाहिला ज्याने अंतिम बॉल मध्ये करत षटकार ठोकला. संदेश पाटील आणि संदेश गोदे नावाचं मध्ये नक्कीच वादळ आजच्या रात्रीमध्ये थोडं शांत राहिलं असं म्हणावं लागेल. पहिल्याच बॉल मध्ये सिंगल मिळाली. श्रीकांत झाला डावाचा 1 धावेनं. 46 तर पाठलाग करायचा. पिवनच्या षटकामध्ये मध्ये नक्कीच धावा येणं खूप महत्वाचे ठरतील. परंतु त्याच प्रकारची गोंदाजी राहील का. आदित्य पाटील ऑन ट्रॅक. सेकंड बॉल वेगवान पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेर हलकासा वळण घेतोय. जबरदस्त बॉल सरप्राईज रिलीव्ह नक्कीच पाहायला मिळाली. पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेर हलकासा वळण घेतोय आदित्य पाटील फिरकीचा जादूगर आणि कधी कधी वेगाने मात्र नक्कीच बीट करताना पाहायला मिळालाय. सेकंड बॉल मध्ये मात्र नक्कीच अक्षरशः बीट करताना पाहायला मिळतो स्वराज म्हात्रेला. 1 धावा लागली पटलावरती. 46 पाठलाग करायचे आहेत. 45 अद्याप बनवायचे आहेत. तिसरा बॉल आदित्य पाटील टू स्वराज. चांगला बॉल समोरला घेतलाय. टप्प्यामध्ये आलाय की थेट कार्यक्रम. बॉल चला बोरलायच्या बाहेर अगदी ब्लास्टिंगच्या वरतून. हाय हँडसम इट्स अ कडक हिट. षटकार तर फटका नक्कीच पाहिला. स्टँड अँड डिलिव्हर बॉर्डरच्या बाहेर बॉलला लँड केलं होतं. पहिल्या बॉल मध्ये आपण नक्कीच पाहिलं स्विंग अँड मिस. त्यानंतर सेकंड बॉल वरतीचा टप्प्यामध्ये आला ते नक्कीच समोरला बॉलला मात्र नक्कीच फेकून दिलं होतं स्वराज म्हात्रे यानं. 3 बॉलचा केस आपल्या 7 धावा लागला स्कोर कार्ड मध्ये.
सुरुवात मात्र नक्की दमदार झाली आहे. या सुरुवातीची गरज आहे बटेंकर संघ आपण नक्कीच पाहत आहे. आजच्या रात्रीमध्ये चांगला मात्र नक्कीच खेळ राहिला आहे श्री स्वामी फायटर्स गोटेवली. चला बॉल पुरवायचा मैदानावरती. 3 बॉल वरती 7 धावा त्यांच्या अगेन्स्ट केला संघ आपण पाहत आहे. भामाश अँड नायरा 11 बांबा डोंगरी संघ 46 धावा तब्बल कुठल्या गेल्यात पहिल्या पूर्वार्धामध्ये. आर्यन नाईकचा मात्र नक्कीच बोलबार राहिला होता पहिल्या पूर्वार्धामध्ये, परंतु सुरुवात दमदार झाली आहे बॅटिंग टीम आपण पाहत आहे. गोटिवली 46 धावाचं हे आव्हान आहे. 70 लागले 3 बॉल वरती. 3 बॉल अद्याप येणं बाकी आहे. ओ अजून एक सेम कट कॉपी पेस्ट करावं त्याच प्रकारचे बॉल चाललाय कट टप्प्यानं सीमा पार 6 नंतर 4. आणखीन एक ठोकला गेलाय लगातारचा आणखीन एक चौकार. मनगडत आहे जोर आणि मारलाय कडक खणखणीत 4. स्वराज मात्रे नाही कोणाला भीत रे हे मैदानात नक्कीच सांगून दिलं. पहिला बॉल डॉट नक्कीच फेकला होता आदित्य पाटील ने. सेकंड बॉल वरती षटकार. तिसऱ्या बॉल वरती पुन्हा दामात नक्कीच चौकार ठोकला गेलाय. तब्बल 4 बॉल वरती 11 धावा कुठल्या गेल्यात. चांगले फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय. टीट फुट जसा तेसे उत्तर देताना काय तर सेकंड 17 मध्ये आणि पहिल्या षटकामध्ये ही फलंदाजी चांगली राहिली अद्यापर्यंत. गोटवी संघाची इथून कमबॅक करावा लागेल. आदित्य पाटीलला हे सांगायचे असतील पाटील के टीम बांबोडी संघाचे, परंतु इथून मात्र नक्कीच कमबॅक होईल की पुन्हा दा स्वराज मात्रे. ओ पायावती आदललाय बॉल उचली घ्यायचा प्रयत्न होता परंतु नाहीये. पायावती मात्र नक्कीच बॉल आदलला. अक्षरशः मात्र नक्कीच वेगवान बॉल टोकरशन फेकण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा समीकरण होत नाहीये. अजून एक फेकल्या डॉट. या षटकामध्ये जेव्हा जेव्हा मात्र नक्कीच मार पडला तेव्हा तेव्हा कमबॅक करण्याची ताकद आदित्य पाटीलने करून दाखवली. 11 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. 15च्या सरीचा तुम्हाला पल्ला गाठायचा. इथं 11 लागल्यात. शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे. पिवन षटक आपण नक्कीच एन्जॉय करताय. स्वराज मध्ये स्ट्रायकिंग मध्ये आदित्य पाटील. शेवटचा अंतिम बॉल वरती आडव्या बादने खेचलाय आणि ताणून मारलाय. बॉल चाललाय बॉर्डलाईनच्या बाहेर गावकर रिजनच्या वरतून. अंतिम बॉल वरती अजून एक धमाका. बॉल सीमा रेषा पार. स्वराजच्या बॅट मधून आणखी एक षटकार. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं. टीट फोट जसा तसे उत्तर दिलाय. ईट का जवाब पत्थर से देंगे हे मैदानात नक्की सांगू दे. त्याला बॅटिंग संघ आपण पाहत आहे श्री स्वामी फायटर्स गोटवी संघ. 6 बॉल मध्ये पिवन षटकामध्ये तब्बल 17 धावा. आणि आपण विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये मात्र नक्की तेच केलं 17 धावा खर्च होते आदित्य पाटीलने. आणि हे मात्र नक्कीच मागड षटक. आजचा दिवस खराब राहिलाय. आजची रात्र मात्र नक्कीच खराब राहिली आदित्य पाटीलसाठी असंच म्हणावं लागेल. 12 मध्ये करायची अद्याप 29 धावेची गरज. 17 लागल्यात. 12 बॉल 29 धावा. 29 धावा 12 बॉल. पॉइंट ट्रॅक मध्ये अजून एक वेगवान गोलंदाज कमी वयामध्ये ज्याने खरं तर स्वतःला सिद्ध केलं. जीत खोदला पाहत आहे राईट अप ओव्हर द विकेट. समोर हर्षद पाटीलला पाहत आहे. फुलटॉस बॉल आडव्या बॉलने खेचून मारलाय. तेवढे ताकदीची फिल्डिंग. शुभम पाटीलचं कौतुक करावं लागेल. टाल्यांचं गजर आणि गजर होताना पाहायला मिळालाय. एस रेफर केलाय बीमर सेटिंग वेस्ट साइड मध्ये नक्की चेक केली जाईल या बॉल वरती. फुल टॉस बॉल होता. आडव्या वाटणे खेळायचा प्रयत्न डीप मध्ये मात्र प्रोटेक्शन दिलं होतं. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली काउंकॉर रिजन मध्ये. हर्षद पाटीलला आपण पाहताय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. लीगल बॉल मैदानात नक्कीच फेकला गेलाय. या बॉल वरती फक्त मिळेल सिंगल धाव. म्हणजेच काय येणार 11 बॉल आता करायचे तब्बल 28 धावाची गरज. 11 बॉल 28 धावा. 28 धावा 11 बॉल. प्रयत्न संघर्ष प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला मैदानामध्ये करावं लागेल. आणि सध्या मात्र नक्कीच करताना पाहायला मिळणार श्री स्वामी फायटर्स गोटेवी संघ. 18 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. 7 बॉलचा खेळ संपलाय. पिवन षटकामध्ये 17 आले. त्यानंतर पहिल्या बॉल वरती सिंगल धाव. जीत खोतला आपण पाहत आहे पॉइंट ट्रॅक वरती. समोर षटकार चौकार ठोकणारा स्वराजला पाहत आहे. ओ वेगवान बॉल वेगावती स्वार. मी पहिलेच म्हटलं होतं जीत खोत अगदी मात्र नक्कीच वेगावती स्वार. फास्ट अँड फ्युरियस अँड ग्लोरियस बॉलिंग करताना पाहायला मिळतोय. आजच्या रात्रीमध्ये जीत कोची मात्र नक्कीच कमाईची गोंजी राहिली अद्यापर्यंत.
चांगल्या मात्र नक्कीच गोंधळी करताना पाहायला मिळतोय आणि हेच करावं लागेल पाटील सांगत असेल टीम बांबोड नगरी संघासाठी. बॉलला सोडून दिलाय. येस, ऑस्ट्रेलियाच्या खूपच बार पंचांनी हेरला आणि दंडित केलंय. सेकंड बॉल वरती आपण पाहिलं असेल, पहिला बॉल सिंगल, सेकंड बॉल वरती डॉट, त्यानंतर तिसरा बॉल अवंतर. 19 लागल्यात. दहा मध्ये करायचे 27 धावा. ओ आठव्या बटन आहे समोर, लॉंग ऑफच्या वरतून अजून एक ठोकला गेलाय स्वराज मात्रेच्या बॅट मधून. अजून एक तडका, बॉल सीमा रेषा पलीकडं, अजून एक माहिती अँड कडक सिक्स. पहिल्या मॅच मध्ये हर्षल पाटील चमकला, सेकंड मॅच मध्ये हर्षल पाटील चमकला आणि तिसऱ्या मॅच मध्ये हर्षल पाटील शांत आहे. स्वराज्य मात्र सांगून दिलाय की मी सुद्धा का कमी नाहीये, मी आहे ना मैदानाच्या आतमध्ये सांगून दिलाय. 25 धावा लागला स्कोर करते. 1 ओव्हर 3 बॉलचा खेळ संपलाय. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा. विचारून घे या जगात आणि आम्हाला जोखून येणार तो डायरेक्ट दिसतो जगात. मैदानामध्ये मात्र नक्की दृश्य हे मात्र नक्कीच वारंवार राहिलंय. स्वराज मात्रेच्या माध्यमातून 25 लागल्यात. तोडफोड फलंदाजी, प्रत्येक बॉल वरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्वराज मात्रे हर्षल पाटीलचा राहिलाय. 9 मध्ये करायचे अद्याप 21 धावेची गरज. ओ ब्लॉक कॉल क्रिकेटचा ब्रह्मास्त्र टोक रशियन. अगदी चारी चिंता मात्र नक्कीच चित्त करणारा बॉल मात्र नक्कीच फेकला गेलाय. जबरदस्त बॉल, फक्त न फक्त बॉलला मात्र नक्कीच सन्मान दिलाय. डॉट बॉल. जीत कोचचा चांगला कमबॅक या बॉलवरती राहिलाय. 8 मध्ये करायचे 21 अद्याप. 8 बॉल 21 धावा, 21 धावा 8 बॉल 25 लागल्यात. जीत खोत अद्याप धावा खर्च केला 4 बॉल मध्ये 8, त्यामध्ये एक अवांतर, एक सिंगल, 2 डॉट आणि त्यामध्ये एक षटकार सुद्धा आपण पाहिला. फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. खाऊ रिझन मध्ये काय तर फटका मात्र नक्कीच कन्वर्ट केलाय. शुभम पाटीलला पाहत आहे. रनआउटची संधी, पंचांचा इशारा येणं बाकी असेल. तिसऱ्या पंचाकडे नक्कीच रेफर केले, चेक केले जाईल. सिंगल तर मिळेल, दुसरीचा प्रयत्न होता, छोटी धाव घ्यायचा प्रयत्न. या बॉल वरती काय घडेल या बॉल वरती. क्रुशियल मोमेंटला क्रुशियल मध्ये नक्कीच हे डिसिजन नक्कीच येऊन टेपला गेलाय. यस, फलंदाज बाद ओयूटी. या मॅचची मोठी विकेट पटकावताना पाहायला मिळालाय. रनआउटच्या स्वरूपात बाद होईल हर्षल पाटील. 2 सामन्यामध्ये चमकला होता, तिसऱ्या सामन्यामध्ये अक्षरशः निराश केलाय. मोठी विकेट हर्षल पाटील. बॅक टू द आउट. मोठी विकेट नक्कीच पटकावताना पाहायला मिळाली या बॉलवरती. रनआउट मध्ये नक्कीच पाहिला आपण हर्षल पाटीलला. शेवटचा अंतिम बॉल अद्याप बाकी. 26 लागला स्कोर कार्ड वरती अद्याप करे. 7 बॉल मध्ये 20 धावेची गरज. 7 मध्ये 20. नवीन फंदा आपण पाहताय. इनेट नंबर 3 रुणाल मात्रे. स्वराजला आपण पाहिलं आता. रुणाल मात्र नक्कीच मैदानात दाखल झालाय. खरं मोठी विकेट काय तर पटकावली या बॉल वरती हर्षल पाटील. या मॅचची मध्ये नक्कीच मोठी विकेट असेल. 7 मध्ये करायचे 20. शेवटचा अंतिम बॉल या बॉल वतीला काय घडेल. शेवटचा अंतिम बॉल वरती बॅटची गडा पाठीमागे. चुकी होणार नाहीये. सँडी संदेश पाटीलने पकडला जेल आणि षटकार चौकात ठोकणारा फलंदाज. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज स्वराज मात्रे बॅक टू द डगआउट. आता करायचे 6 मध्ये 20 ची गरज. बॅटिंग अंतिम बॉल वरती स्लोवर नक्कीच फेकला होता.
बाटच्या मध्ये नक्की स्टोनला बॉल आदलला ब्रश होऊन पाठीमागे सँडीने मध्ये नक्की चुकी केली नाहीये. आता करायचे इनर 6 बॉल 20 धावेची गरज. 6 बॉल 20 धावा 20 धावा 6 बॉल. असाच विक्रम मध्ये नक्कीच आपण T20 विश्व कप मध्ये नक्कीच पाहिला होता. तिथे मध्ये नक्कीच बनवायच्या 6 मध्ये 19 कार्लोस ब्राथवेट. त्यानंतर आपण पाहिलं इंग्लंड संघाचा बेन स्ट्रोक 55 बेन स्ट्रोक त्याच्यावरती मध्ये नक्कीच चढवले 4 षटकार. सन्माननीय कुलदीपजी नाईक साहेबांचं आगमन होतोय. मनपूर्वक तिरंगा ट्रॉफीच्या वतीनं स्वागत. त्यांचा संघकाळ मात्र सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालाय. मायरा 11 कळंबुसरे. 6 मध्ये करायचे 20 धावा. असाच विक्रम का मध्ये नक्कीच या मैदानात होईल का? स्ट्राईक इन मध्ये आपण पाहताय फलंदाज रुणाल मात्र इथं बॉल ट्रॅक वरती. कल्पेश पहिलाच बॉल आक्रमण उंच तर गेला अंतर कापेल का? यस डेफिनेटली कापलाय. ना कद बडा ना पद बडा जो मुसीबत में गड़ा वही सबसे बड़ा. अजून एक ठोकला गेलाय. मॅचची हवे काढणारी फटकेबाजी. डीजे 6 मध्ये करायचे तो 20. आता सामना येऊन टेपला 5 मध्ये. 14 धावेची गरज. हार जीतही लपंडावर आहे. जिद्द राहू दे म्हणे झुंजायची पुन्हा. अडवतील ही वाक वादळे सिद्ध होणी तुला उचलायची पुन्हा. ओ आडव्या बाटने फटक्या फसलाय. स्वतः गोलंदाज डाऊन द ग्राउंड. हे विकेट मध्ये नक्कीच पटकावताना पहिल्या बॉल मध्ये षटकार. तुझ्या हातामध्ये बॅट आहे तर माझ्या हातामध्ये बॉल आहे हे सांगून दिलंय कल्पेश ठाकूर. फिरकीचा जादूगार. 1 मोर विकेट डाऊन. येणार 4 बॉल आणि करायचे बॅटिंग संघ गोठवलीला 14 धावेची गरज. इनर 4 बॉल 14 धावेची गरज. मयुरेश पाटील नवीन फलंदाज नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार ठोकला होता आपण पाहिलं असेल फलंदाज रुणालने, परंतु सेकंड बॉल वरती उत्तर होता पॉइंट ट्रॅक वरती कल्पेश ठाकूरचा. आता बनवायचे 4 मध्ये 14. रफ अँड टफ मॅच. प्रेक्षकांना मध्ये नक्कीच गाव आहे अशा प्रकारचे मध्ये नक्कीच सामने बघायला आवडतात. आणि तेच मध्ये नक्कीच सामने बघण्यासाठी हे प्रचंड दर्दी प्रेक्षक नक्कीच आपल्याला पाहतोय. गणेश रोशन चहा कधी 1.5 तास झाला चहा आणायला गेलं. या लवकर. 4 बॉल आणि 14 धावेची गरज. 4 बॉल 14 धावा. 14 धावा 4 बॉल. सामना बनलाय असं म्हणावं लागेल कारण धावा येतात परंतु एका बाजूने मात्र नक्कीच विकेट सुद्धा जाताना पाहायला मिळालेत. लेफ्ट हॅम बॅट्समन मयुरेश पाटील ऑन स्ट्राईक. लो लोवर फुल टॉस बॉल चॉप केला समोरला. लॉंग ऑफला तर फिल्डर सिंगल्स मिळाली या बॉल वरती. आता येणार 3 बॉल आणि करायचे कंपल्सरी 13 धावेची गरज. 2 षटकार 1 सिंगल. मॅच मध्ये काय बनेल? कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग तिरंगा चषकाचा मत नक्कीच नियम आणि हे मत नक्कीच नियमावली आम्हाला सांगताना एखाद्या स्पर्धेचा दमदार आयोजक आदरणीय सन्माननीय आमच्या मत नक्कीच गुरुवर्य राजेंद्र भगत सर सिंहाचा वाटा उचललाय कधी या स्पर्धेमध्ये. 3 मध्ये करायचे 13 धावा. या बॉल मध्ये काय घडेल? ओ ब्लॉक हॉल बॉल खोदून काढला ऑन साइडला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. प्रचंड वेगात धावतात उचलतात फेकताय तोपर्यंत फक्त सिंगल धाव म्हणजेच काय येणार 2 बॉल. आता करायचे 12 धावेची गरज. आता दगदग वाढू लागल्या. कधी बनवायच्या 2 मध्ये 12. दोन्ही बॉल वरती मात्र नक्कीच मोठे फटके खेचायला लागतील या बॉल वरती. या बॉल मध्ये षटकार आला तर मॅच मध्ये मात्र नक्कीच मजा येणार. 2 मध्ये करायचे 12 धावेची गरज. कल्पेश स्वतःला मात्र नक्कीच सिद्ध करून दाखवतोय. पहिले बॉल मध्ये षटकार. सेकंड बॉल वरती विकेट. तिसऱ्या बॉल वरती सिंगल आणि चौथ्या बॉल वरती मात्र नक्कीच सिंगल बॅटिंग. आता 2 मध्ये करायचे 12. लेफ्ट हॅम बॅट्समन आपण पाहताय मयुरेश पाटीलला. स्ट्राईक इन वरती. पुढचा बॉल फुल टॉस बॉल हडव्या बॅटने फुल टॉस देणार तर सोडणार नाहीये. फुल टोल वसूल केलाय. हा रेफर सुद्धा केलाय. क्रुशियल मोमेंटला मात्र नक्कीच क्रुशियल डिसिजन. हा क्रुशियल बॉल फेकला गेलाय. घडलंय काय मैदानाच्या अक्षरशः डोक्यावरती हात मारलाय. गोलंदाज पाहिला असेल आपण कल्पेश ठाकूरनं हाईट वेस्ट मध्ये चेक केलं जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी म्हणजेच काय येणारे 1 बॉल आणि 6 धावेची गरज. 1 बॉल 6 धावा 1 बॉल. फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण केला आणि डीप मिड विकेटच्या मधून नक्कीच वरतून फेकून दिलं होतं.
षटकार करिता मॅचची आवाज काढली की काय जणू असंच मात्र की दृश्य पाहायला मिळतोय. आयुष्यामध्ये मात्र की स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण लोक डासलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आणि मैदानाच्या मध्ये इतिहास रचला जातोय सध्याच्या घडीला. एक मध्ये करायचे आहेत 6 धावा, 1 बॉल, 6 धावेची गरज. सामना आवडला असेल तर टाळ्यांचा गजर झाला पाहिजे या सामन्यासाठी. खूपच रोमांचक असा सामना. नक्की आकाश की योगेश, गुरु पाटील आकाश कातकरी की त्यांच्या अगेन्स्ट योगेश खार पाटील, कोणता संघ जिंकत पाहायचा. 1 चेंडू 6 धावा. बिग बॅटल, बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई मध्ये नक्कीच का म्हटली जाते हे मैदानात नक्कीच सांगू दिलंय. 1 मध्ये करायचे 6 धावा. सुपर डुपर स्टार कोण बनेल या मॅच मध्ये. षटकार ठोकला तर मात्र नक्कीच काही दिवस या खेळाडूची मात्र नक्कीच चर्चा राहील. डॉट बॉल फेकला तर कमबॅक राहील बांबडोके संघाचा आणि कल्पेश ठाकूरसाठी शेवटचा अंतिम बॉल करायला 6 धावेची गरज. 1 बॉल 6 धावा. धगधग धगधग वाढू लागली या बॉल वरती. दर्पण स्पेशल सर्व काही मात्र नक्कीच पाहायला मिळतोय, कारण कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंगचा नक्कीच नियम आहे. 1 मध्ये करायचे 6 धावा. शेवटचा अंतिम बॉल वरती मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. 1 मध्ये 6 ची गरज. शेवटचा अंतिम बॉल. दोन्ही टीमला देऊया बेस्ट ऑफ लक या बॉल साठी. जिथे बनवायचे 1 मध्ये 6. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या मॅच केला नक्कीच पाहायला मिळतोय. ओहो, बॉलला सोडून गेला, सोडून दिला बॉलला. सामना संपले नाहीये. आता करायचे 1 मध्ये 5. व्हाईटचा इशारा दंडित केलाय. हे दर्पण होतं मागच्या बॉल वरती जो षटकार ठोकला होता. अरे विसलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेनं उद्या नव्यानं हे सामर्थ्य नाशिवंत नाही. छाडीला जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी नव्यानं. अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. 1 मध्ये 6, 1 मध्ये 5 ची गरज असताना बॅटची कडा पाठीमागे प्रसून सामना जिंकलाय टीम जीवदानी स्पोर्ट बामणडोंगरी संघ. आणि जल्लोष पहा मैदानाच्या मध्ये.